न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। प्रबोधन सप्ताहानिमित्त संत चोखामेळा बोर्डिंग येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व अन्नदान। भारतीय जनता पार्टी जळगाव महानगरच्या वतीने महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रबोधन सप्ताहांतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून संत चोखामेळा बोर्डिंग येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप व अन्नदान कार्यक्रम उत्साहात पार पडला। या उपक्रमातून गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, लेखन साहित्य आदी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले। तसेच अन्नदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत समता, सेवा आणि शिक्षणाचा संदेश देण्यात आला। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान पाहायला मिळाले। कार्यक्रमास जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू गोळे, राजू मामा, भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपकजी सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील, गटनेते प्रकाश बालाणी यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे सांगितले। यावेळी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, प्रबोधन सप्ताहाचे जिल्हा संयोजक आशिष सपकाळे, सहसंयोजक ज्योती निंबोरे, सहसंयोजक मनोज सोनवणे, दीपक परदेशी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ नितुताई परदेशी, मंडळ अध्यक्ष विनोद मराठे, नगरसेवक अरविंद देशमुख, पंकज जैन, शुभंगी बिराडे, संगीता पाटील, तारा पटेल, पवन खंबायते, सुनील वाणी, दीपक बाविस्कर, सचिन कोळी, राजू डोंगरे, हरिओम सूर्यवंशी, एडव्होकेट आनंद कोचुरे, चेतन ननवरे, सुनील जाधव तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक बळ मिळाले असून समाजात सकारात्मक परिवर्तनाचा संदेश पोहोचविण्यात आला आहे। जळगाव जिल्हा ब्युरो चीफ राहुल नगरकर यांचा अहवाल।